आपल्या देशामध्ये तुम्हाला हे पण सांगतो, की 6,30,00,000 मुलींच्या गर्भात हत्या झाल्यात, हे फिमेल फिटिसाइड. पण आपल्या देशामध्ये माझ्या आजपर्यंत पाहण्यामध्ये मुलगा आहे, जरी चेक करताना चेक केलं आणि समजलं की मुलगा आहे आणि तो आम्हाला नको आहे, असं एकही केस घडलेली नाही. एकाही मुलगा आहे म्हणून कुणी त्याचं अबॉर्शन केलेलं नाही. पण करोडो मुलींचं मुलीत म्हणून अबॉर्शन केलं आहे. आलं का लक्षात? आणि त्यांची हत्या केल्या. सगळीकडेच होतं बऱ्यापैकी, कारण त्याशिवाय एवढ्या हत्या होणार नाही. दुसरी गोष्ट की काय होतं, की ज्यावेळेस कुठलाही पेशंट ह्याला प्रेग्नन्सीच्या तपासणीकडे अल्ट्रासाऊंड करायला जातं, त्यावेळेस ते बऱ्याच वेळा ते डिमांड करतं अंदाज घेऊन किंवा इथं आम्हाला चेकिंग का मुलगा-मुलगी समजेल का? तर ते सुरुवातीला प्रत्येकजण नाहीच म्हणतो, "नाही, बोर्ड आहे बघा, अजिबात नाही होणार." पण नंतर मग थोडा पेशंटचा अंदाज घेऊन किंवा त्यांच्या काहीतरी म्हणतात ना, ते मध्यस्थी लोक असतात, त्यांच्याकडून मग ते त्यांना डिमांड करतात. करता येईल पण पैसे जास्त लागतील. 25,000-30,000 ₹40,000 देऊन लोकं मुलगा-मुलगी चेक करणार. होतात तेवढ्या गोष्टी किंवा आज बऱ्याच वेळा असं पोर्टेबल सोनोग्राफीचे मशीन निघाल्यात. म्हणजे जे म्हणतात ना, पेशंटला गाडीत झोपवायचं किंवा ॲम्ब्युलन्समध्ये झोपवायचं. चालत्या गाडीमध्ये सेक्स डिटर्मिनेशन करायचं, चेक करायचं. अशा बरेच चायना मेडच्या बरेच मशीन आलेले आहेत आता आपल्याकडे, की त्याचं कुठेही नोंदी नसतात. दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असं होतं, ज्यावेळेस समजतं की मुलगा आहे म्हणून मुलाची कुणी हत्या करत नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये करोडो मुलींच्या गर्भात हत्या झाल्यात मुलगी म्हणून समजल्यानंतर. पण एकाही मुलाची हत्या झालेली नाही की मुलगा आहे म्हणून समजल्यानंतर.